Good morning, student, and welcome to the class. Now, today we are started chapter number 4, weather and climates. Weather means काय होते? हवा, and climates means हवामान. आता एक्सप्लेनेशन म्हणजे भौगोलिक स्पष्टीकरण. The weather condition at each of the places given above are different. On 10 June, Kochi has cloudy weather. It means there is little sunlight. The rainy season has started and moisture in the air will be high. तर बघा वरील प्रत्येक ठिकाणावरील जे 10 जून आहे, इथे काही ठिकाण दिलेली आहे. तर या ठिकाणामध्ये 10 जून या दिवशी हवेची जी स्थिती होती, वेदरची जी स्थिती होती ती भिन्न आहे आणि कोचीनला जी हवा होती ती ढगाळलेली आहे, म्हणजेच तिथे सूर्यप्रकाश नाही आहे. आणि पावसाळा हा नुकताच काय आहे चालू झालेला आहे किंवा सुरू झालेला आहे. त्यामुळे हवेमध्ये जे बाष्पाचे जे प्रमाण असतात ते अधिक असते. त्यामुळेच म्हणूनच आपण कपडे लवकर वाळत नाही त्यावेळेस. यू मे हॅव ऑब्झर्व हेन्स इट विल टेक अ लॉंग टाईम फॉर द क्लोथेस टू ड्राय. त्यामुळे कपडे जे आहे ते लवकर वाळत नाही. यू मे हॅव ऑब्झर्व अ सिमिलर सिच्युएशन ॲट युअर प्लेस ड्युरिंग द रेनी सीझन. तर अशा स्थितीमध्ये तुम्हीही पावसाळ्यात अनुभवली असेल, म्हणजे अशी स्थिती पावसाळ्यात आपण अनुभवली आहे. At Bhopal, there is hot sun. The water in the wet clothes get converted into vapor quickly and clothes will dry within a short time. तर भोपाळला कडक ऊन असते त्यावेळेस आणि ओल्या कपड्यातील जे पाणी असते ते पाण्याचे जे बाष्पात पटकन रूपांतर होईल आणि त्याचे कपडे जे आहे ते कपडे लवकर वाळतील. Mussoorie is located to the north of the Tropic of Cancer. Hence, it receives less solar heat. The air there is cool due to its location on a mountain. The air there is cool due to its location on a mountain. Clothes take longer to dry here because of the median heat and cool air. तर मसुरी ही कर्कवृत्ताच्या उत्तरेस आहे, नॉर्थ साईडला असल्याने तेथे सूर्याची जी उष्णता आहे म्हणजे सनची जी हीट आहे ती कमी मिळते. त्यामुळे जे पर्वतीय प्रदेश माउंटेन प्रदेश आहे तर त्या माउंटेन प्रदेशामुळे तिथली जी हवा आहे ती थंड असते आणि हवा थंड असल्यामुळे आणि बेताच्या उन्हामुळे ते कपडे जे आहे ते वाळण्यात जास्त कालावधी लागतो. तेथे म्हणजे हवा ही थंड आहे आणि ऊन जे आहे ते उन्हाच्या बेताच्या मुळे ते कपडे वाळवण्यासाठी त्यांना जास्त कालावधी लागतो. फॅक्टर्स लाईक हीट, मॉइश्चर अँड विंड influence the time taken by the clothes to dry. However, this condition keep on changing. We always experience such changes. तर वातावरणातील जी उष्णता आहे आणि तेथील जे बाष्प आहे तसेच जे वाहणारे वारे आहे त्या वाहत्या वाऱ्याने देखील कपडे हे लवकर वाळतात आणि वातावरणाच्या स्थितीत याप्रमाणे सतत बदल होत असतात आणि वातावरणातील हे आपण बदल नेहमी अनुभवत असतो. नेहमी आपल्याला अनुभवायला असे बदल मिळत असतात. आता वेदर मीन्स काय होते? हवा. We always experience atmospheric condition prevailing at a place and at a given time. We often talk about it, but these conditions are short-lived. This is what we call weather. For example, we say the weather is hot, cool, dry, and sultry, etc. तर बघा एखाद्या ठिकाणची जी विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची जी स्थिती असते ती आपण नेहमीच किंवा प्रत्येकजण आपण अनुभवत असतो आणि तिचे वर्णनसुद्धा आपण असेच करतो आणि तिची जी स्थिती असते ती अल्पकालीन असते आणि त्यालाच आपण काय म्हटलं म्हणजे अल्पकालीन म्हणजे ती शॉर्ट लिव्ड असते. त्यालाच आपण काय म्हणतो वेदर मीन्स हवा असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल दिलं आहे हॉट, कूल, ड्राय आणि सल्टरी. तर हवा, थंड हवा, गरम हवा, कोरडी हवा आणि दमट हवा असं
ते आपण म्हणू शकतो किंवा असं इत्यादी. हे काय आहे, हवेची स्थिती आहे. नेक्स्ट एक्सप्लेनेशन. नंतर आहे क्लायमेट. आता क्लायमेट मीन्स काय होते, तर क्लायमेट मीन्स हवामान. You must have noticed that each season lasts a particular period and each season occur at particular time of the year. The scientists observe the weather in a region for many years. With the help of such studies, they define the mean weather condition. तर तुमच्या असे लक्षात येईल की प्रत्येक ऋतूचा जो कालावधी असतो तो विशिष्ट असतो, विशिष्ट कालावधी असा असतो आणि सर्वसाधारणपणे वर्षाच्या त्याच कालखंडात आपण हे जे ऋतू असतात ते आपण अनुभवत असतो. आणि जे हवामानशास्त्रज्ञ म्हणजे सायंटिस्ट असतात हवामानाचे, तर ते हवामानशास्त्रज्ञ सुद्धा एखाद्या प्रदेशातील हवेचे जे अनेक वर्ष आहे ते निरीक्षण करत असतात आणि या अभ्यासातूनच त्यांना त्या प्रदेशातील हवेची सरासरी स्थिती काय आहे ती सुद्धा ते त्या अभ्यासातूनच निश्चित केली जाते. द ॲव्हरेज वेदर कंडिशन ऑफ अ प्लेस ऑब्झर्व ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम इज द क्लायमेट ऑफ दॅट रिजन. क्लायमेट इज जनरली एक्सप्रेस ॲज कूल अँड ड्राय और हॉट अँड ह्युमिड और हॉट अँड ड्राय एक्सेट्रा. तर हवेची जी स्थिती असते ती दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजेच आपण त्याला त्या प्रदेशाचे क्लायमेट असे म्हणतो, हवामान असे म्हणतो. तर फॉर एक्झाम्पल दिलं आहे त्यांनी, हवामानात हे कूल अँड ड्राय म्हणजे शीत आणि कोरडे, हॉट अँड ह्युमिड मीन्स उष्ण आणि दमट, अँड हॉट अँड ड्राय मीन्स उष्ण आणि कोरडे, असे आपल्याला ते हवेचे हवामान जे आहे ते आपल्याला सांगता येते. द वेदर चेंजेस क्वाईट ऑफ्टन ड्यू टू चेंजेस इन टेम्परेचर, winds and humidity etc. We always experience these changes. A sum total of all these elements define weather. These affects our day-to-day activities and lifestyle. Element of weather are taken into consideration while describing the climate. तर हवेमध्ये जे तापमान असते, वारे असते, आर्द्रता असते इत्यादीमुळे वारंवार हे जे असतात ते वारंवार जे बदल घडताना आपल्याला आढळून येते. आणि ही सर्व हवेची मुख्य जी अंगे आहेत, काय आहे ही वेदरची अंगे कोणती आहे, टेम्परेचर, विंड्स अँड ह्युमिडिटी, ही काय आहे हवेची मुख्य अंगे आहे. आणि त्याचा आपण दैनंदिन जीवनात आणि दैनंदिन व्यवहारावर आपल्या त्याचा परिणाम होत असतो. आपल्या डेली ॲक्टिव्हिटीज आणि लाईफस्टाईलमध्ये त्याचा परिणाम होत असतो. त्याचप्रमाणे हवेच्या या अंगाचा विचार आपण हवामान सांगण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो. आता एलिमेंट्स ऑफ वेदर म्हणजे हवेची अंगे कोणती आहे. आता फर्स्ट आहे टेम्परेचर. टेम्परेचर मीन्स तापमान. द अर्थ सरफेस गेट्स हीट फ्रॉम द सन. ॲज अ रिझल्ट द सरफेस गेट हिटेड अप. The air close to the surface started becoming hot and later one by one different layers of air at higher elevation receive heat. तर पृथ्वीचा जी पृष्ठभाग आहे, सरफेस आहे, तो सूर्यापासून पृथ्वीच्या पृष्ठभागास काय मिळते, ह्या सनपासून उष्णता मिळते, हीट मिळते आणि या उष्णतेमुळे पृथ्वीचा जो सरफेस भाग आहे तो सरफेस भाग तापतो आणि तापलेल्या सरफेस भागाच्या सान्निध्यामुळेच जवळची जी हवा असते ती तापते आणि नंतर त्या हवेचे वरचे जे थर असतात, वरचे जे लेयर असतात ते क्रमाक्रमाने तापत असतात. Therefore, as we move upward from sea level, the temperature of air decreases. The temperature also goes on decreasing from the equator towards both the poles. आणि त्यामुळे समुद्र सपाटीपासून जसजसे आपण उंच जाऊ तसतसेच हवेचे जे तापमान असते ते कमी कमी होत जाते. आणि अशाच प्रकारे साधारणपणे विषुववृत्तापासून म्हणजे इक्वेटरपासून दोन्ही जे पोल्स असतात, दोन्ही जे पोल्स असतात तर त्या पोल्सकडे तापमानसुद्धा हे कमी कमी होत जाते. तर आपण हे हवेचं जे फर्स्ट आहे एलिमेंट्स बघितलं टेम्परेचर. सेकंड आहे एअर प्रेशर. आता एअर हॅज वेट ॲज अ रिझल्ट इट क्रिएट्स प्रेशर.
इट इज कॉल्ड एअर प्रेशर. एअर प्रेशर कशाला म्हटलं जाते? जेव्हा हवेला जे वजन असते त्यामुळे दाब निर्माण होतो आणि त्यालाच हवेचा दाब असे म्हटलं जाते. एअर प्रेशर मीन्स हवेचा दाब. द लोअर मोस्ट लेअर ऑफ एअर गेट सबजेक्टेड टू द प्रेशर of the upper layer, hence the density of the lower layer of air increases. There is greater air pressure near the surface of the earth and it decreases with increasing heat. तर वातावरणाच्या सर्वात खालचा जो लेअर असतो त्या लेअरवर त्यावरील हवेचा जो दाब असतो तो त्या हवेचा दाब त्याच्यावर पडतो आणि त्यामुळे हवेची जी घनता असते ती वाढते आणि पृथ्वीच्या पृष्ठभागालगतच्या म्हणजे सरफेसच्या जवळच्या हवेचा जो दाब असतो तो जास्त असतो. त्यामुळे उंचीनुसार तो कमी कमी होत जातो आणि हा झाला हवेचा ऊर्ध्व भाग. काय म्हणतो त्याला? हवेचा ऊर्ध्व दाब. आणि तापमानातील जे फरक आहे तर त्या फरकामुळे देखील हवेच्या दाबामध्ये बदल होतो. दिस इज व्हर्टिकल एअर प्रेशर. दीज चेंजेस ऑल्सो ऑकर इन अ हॉरिझॉन्टल मॅनर. धिस गिव्ज राईज टू विंड्स. तर हे जे बदल असतात ते क्षितिज समांतर दिशेत घडतात आणि त्यामुळेच हवेचे जे वातावरण वाऱ्यात आहे ते हवेचे जे रूपांतर होते ते वाऱ्यात होते. नेक्स्ट आहे विंड्स. आता विंड मीन्स वारे. एअर स्टार्टेड मूव्हिंग फ्रॉम हाय प्रेशर टुवर्ड लो प्रेशर एरियाज इन अ हॉरिझॉन्टल डायरेक्शन. दिस मूव्हिंग एअर इज कॉल्ड winds. Winds blows from high to low pressure areas and its speed depends on the amount of difference in air pressure. तर जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे म्हणजे जास्त जिथे दाब आहे हवेचा त्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे जी हवा असते ती क्षितिज समांतर दिशेत वाहू लागते आणि त्यास आपण काय म्हणतो? विंड असे म्हणतो म्हणजे वारा असे म्हणतो. आणि कमी व जास्त हवेच्या दाबातील जे फरक असते तर त्या फरकानुसार वाऱ्याचा जो वेग असतो तो ठरत असतो. नंतर आहे मॉइश्चर. मॉइश्चर मीन्स आर्द्रता. The atmosphere contains vapor. The air that has greater amount of vapor is called humid air. The humidity in the atmosphere is called moisture. The proportion of moisture in the atmosphere depends on temperature. Air with high temperatures hold a greater amount of moisture. तर वातावरणात काय असते? बाष्प असते म्हणजे व्हेपर्स असते आणि त्या ज्या हवेत हे व्हेपर्स जास्त असते तिथे हवा ही दमट असते आणि वातावरणातील जे दमटपणास आपण काय म्हटलं जाते? जेथे वातावरणात दमटपणा असतो तेथे आपण त्याला काय म्हटलं जाते? ह्युमिड एअर असे म्हटलं जाते किंवा मॉइश्चर असे म्हटलं जाते म्हणजे आर्द्रता. तर ह्युमिडिटी जी असते वातावरणातील जी आर्द्रता असते त्या आर्द्रतेचे जे प्रमाण आहे ते तापमानावर अवलंबून असते आणि जिथे जास्त तापमान असते जास्त तापमानाच्या हवेमध्ये हे जे व्हेपर्स असतात ते जास्त मावू शकते. तर आपण नेक्स्ट पिरियडमध्ये राहिलेला जो पार्ट आहे तो घ्यायचा आहे आपल्याला आणि एकदा आपण फर्स्टपासून 4 लेसन म्हणजे 4च लेसन आहे आपल्याला फर्स्ट टर्म एक्झाममध्ये त्यामुळे आपल्याला ते थोडंसं रिव्हिजन घ्यायचं आहे. सो आपण आता हार्डवर्ड्स आणि क्वेश्चन आन्सर राईट डाऊन करू. तर हार्डवर्ड्स वेदर मीन्स हवा, क्लायमेट मीन्स हवामान, टेम्परेचर मीन्स तापमान, विंड्स मीन्स वारे, ह्युमिडिटी मीन्स आर्द्रता, एलिमेंट्स मीन्स अंगे आणि एअर प्रेशर मीन्स हवेचा दाब. तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं आणि असाइनमेंटमध्ये तुम्हाला मी क्वेश्चन आन्सर राईट डाऊन करून देते. गुड डे अँड गुड बाय.